या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। ओम नमो तस्से, ओम नमो तस्से, नमो नमः। सर्व स्त्री शक्तीला मी विनम्र अभिवादन करते। संस्कृतमध्ये असं म्हटलेलं आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता। ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला जातो तो देश, ती भूमी ही महान ठरत असते। म्हणून भारतीय सांस्कृतिक परंपरेमध्ये स्त्रीची देवी रूपामध्ये, भक्ती रूपामध्ये खऱ्या अर्थाने अर्चना केली जाते। अर्थातच स्त्रीला दैवत्वाचं रूप प्राप्त झालेलं आहे। पण हे दैवत्वाचं रूप प्राप्त झालेलं असताना आपण एकीकडे जागतिक महिला दिन साजरा करीत आहोत। कधी कधी असं वाटतं की या दिनाची खरंच गरज आहे का? आणि कधी कधी असंही वाटतं की स्त्री कर्तृत्वाचा, स्त्री शक्तीचा, स्त्री सामर्थ्याचा जागर हा व्हायलाच हवा। कारण सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला, या सामाजिक वातावरणामध्ये स्त्री म्हणून स्त्रीची जी विचारधारा आहे किंवा स्त्रीचं जे स्थान आहे, हे स्थान कशा पद्धतीचं आहे याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे। म्हणून फक्त काही बोटावर मोजता येणाऱ्या महिलांचं शिक्षण झालेलं आहे, त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, म्हणजे स्त्री सबल झाली आहे किंवा सक्षम झाली असं आपण म्हणू शकत नाही। तर तळागाळापासून ते सर्व स्तरावरच्या स्त्रिया या विचाराने प्रगल्भ होणं, नेतृत्वाने प्रगल्भ होणं, निर्णय क्षमतेने प्रगल्भ होणं, शारीरिक क्षमतेने प्रगल्भ होणं फार महत्त्वाचं आहे। म्हणून हा जागर करत असताना स्त्रीमध्ये असणाऱ्या त्या स्त्रीत्वाचा अभिमान, तो स्त्रीत्वाची जाणीव जी आहे, ही स्त्रीत्वाची जाणीव आपल्याला या महिला दिनाच्या निमित्ताने सर्व नारी रत्नामध्ये ही जाणीव निर्माण करायची आहे। म्हणूनच हा महिला दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतोय। 365 दिवसांमध्ये हा 8 मार्च अर्थातच जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जागतिक स्तरावरती तो दिन मोठ्या सन्मानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय। कारण याच दिवशी स्त्रियांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष केलेला होता आणि ही अस्तित्वाची लढाई स्त्रियांनी जिंकून दाखवलेली आहे। मग जीवनाच्या प्रत्येक वाटेवरती स्त्रियांना तिला तिचं अस्तित्व सिद्ध करावंच लागत आहे। आणि हे सिद्ध करत असताना तिच्यासमोर असंख्य अशा अडचणी निर्माण होतात। भलेही आपल्याला कुटुंबाचा जरी पाठिंबा असला किंवा पाठबळ असलं तरी सुद्धा समाजामध्ये वावरत असताना किंवा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना असं